चक्रधर स्वामी की जय। वेगवेगळ्या विभागातून महानुभाव पंथीय वासनिक भिक्षुक संत महंत स्थान दर्शनासाठी वेगवेगळ्या विभागामधून जिथे जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेले तीर्थस्थान आहेत त्याचं वंदन करण्यासाठी पायी जात असतात। त्याचप्रमाणे यंदा महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेली पदयात्रा ह्या प्रवरा संगम या ठिकाणी आलेली आहे। प्रवरा संगम म्हणजेच गोदावरी आणि प्रवरा नदी या दोन्हींचा संगम या ठिकाणी आहे। पलीकडची गोदावरी आणि अलीकडची प्रवरा या काठावर असलेले हे जुनं संगमेश्वराचं मंदिर, या संगमेश्वराच्या मंदिरामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विहरणासाठी येत आलेले आहेत आणि म्हणून सर्वांना वंदनीय स्मरणीय पवित्र असं हे ठिकाण आहे। परंतु आज काळाच्या ओघामध्ये हे मंदिर जीर्ण झाल्यामुळे म्हणा किंवा काय असेल माहीत नाही, परंतु त्याला दोन्हीकडूनही जाळी मारलेली म्हणजे ग्रीन मारलेली आहे। पलीकडूनही पश्चिम दिशेकडून कुलूप आहे आणि अलीकडून पूर्व दिशेलाही कुलूपच आहे। तर यासाठी इथले सद्भक्त आमच्या सोबत आहेत। आमचे उदे सोपानरावजी उदे आणि त्यांच्या सोबतचे सद्भक्त सोबतच आलेले आहेत। त्यांना वाटलं उघडा असेल, पाठीमागून असेल, इकडून असेल, परंतु त्यांनाही त्याचा पत्ता लागला नाही, कारण कोणाकडे चावी आहे ही माहिती नाही नेमकं। परंतु हे स्थान महानुभाव पंथीयांना आता यावेळी झालं, पण पुढे चालून का होत नाही। वंदन करण्यासाठी ज्या ज्या वेळेला कोणी संत महंत भिक्षुक वासनिक येतील त्यांना ते कुलूप उघडून त्यांना वंदन करण्यासाठी प्रवेश मिळावा ही आपल्याला या यूट्यूबच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती आहे। आणि जे जे भक्त ज्या वेळेला हे यूट्यूब बघतील तर त्यांनी परिसरातील लोक, या जिल्ह्यातील लोक म्हणजे अहिल्यानगर अगोदरचं अहमदनगर या जिल्ह्यातील लोक, त्याच्यानंतर पुढारी असतील, नेते असतील, या सर्वांनी याची दखल घ्यायला पाहिजे की तेही भक्तच आहे। इतर हा जो संप्रदाय आहे तोही भक्ती संप्रदाय आहे। मग या भक्ती संप्रदाय जशी इतर संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सगळे संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, हा भक्ती मार्ग करणारे सगळे संप्रदाय, मग ह्याच आपल्या पंथावर या संप्रदायावर असा अन्याय का होतोय आणि तो पुढे चालून तरी होऊ नये याची दक्षता सर्वांनीच घ्यावी आणि पुढे चालून ह्या मंदिराचं कुलूप उघडलं जावं, म्हणजे जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचं दर्शन होईल। कारण दुरून दुरून येणारे राहतात, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या विभागातून, दिल्लीपासून तर इकडच्या गल्लीपर्यंत सगळे लोक येत असतात मग स्थान वंदन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी। कारण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांना श्रीकृष्ण भगवंताच्या रूपामध्ये मानलं जातं आणि म्हणून त्यांचं इथलं हे ठिकाण जे चरण स्पर्शाने वंदनीय झालेलं ते सर्वांना खुलं झालं पाहिजे। ते बंदिस्त आहे आणि बंदीतून मुक्त करणारा जो भगवंत आहे तो बंदीवासामध्ये आहे आणि तो बंद मुक्त झाला पाहिजे। आणि त्याच्या भक्ताला हे सगळं बंदमुक्त ज्यावेळेस होईल त्यावेळेला कृतकृत्य झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असेल। पण आज दुःख आहे की या ठिकाणाला कुलूप आहे। आम्ही बऱ्याच दिवसापासून 2-3 महिन्यापासून पोस्टर छापले, पत्रिका छापले, त्यामध्ये प्रवरा संगम ह्या गावाचा उल्लेख केला, स्थानाचा उल्लेख केला, परंतु यावेळेस देखील आम्हाला हे वंदन होत नाही। त्याचा अत्यंत खेद आहे, दुःख आहे। हीच विनंती आहे या माध्यमातून तरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांनी दखल घेण्यासाठी याच्याकडे आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे आणि सर्वांना हे स्थान वंदन करायला भेटलं पाहिजे। हीच अपेक्षा या महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर द्वारा आयोजित केलेल्या सर्व संचालक, संयोजक आणि सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, सगळे पदयात्रेकरू यांच्या वतीने मी आपणा सर्वांना आवाहन करतो की मिळावं हेच। सर्वज्ञ श्री चक्रधर की जय हो। तुम्ही ते पुजारी आहेत का? नाही, सद्भक्त आपली त्यांच्या सद्भक्त। सरकारनं राजकारणातून बाहेर येऊन थोडंसं मोकळं होऊन इकडे लक्ष द्यावं, कारण मराठी आद्यग्रंथ म्हणून ओळखला जाणारा लीळा चरित्र आणि ह्या लीळा चरित्रामध्ये जर प्रकटपणे जर मानित असताल की आमचं स्थान इथं आहे आणि लीळा आहे,
तर अद्यापही हे का बंधनामध्ये आहे, बंधनातून मुक्त करण्यात यावं असं महानुभाव संप्रदायाच्या वतीनं सरकारला कळकळीची विनंती आहे. दंडवत प्रणाम. चक्रधर स्वामी की जय. कुलूप दाखव. आणि संगम बी दाखव. सारखा बाजूला कुणाला दोन्ही बाजूने कुलूप लावलेला आहे. हा, कुलूप कोण लावलंय ते माहित नाही. बामणानं लावलंय. मग हे बामणाचा वाडा आहे का त्याच्या घरचा वाडा आहे का काय? देवाचं आहे ते. देवाचा आहे. बामणाला बांधून देते ती, म्हणजे उघडत करते. तर त्या बाजूला पण जाळी आहे ना तो का? त्या बाजूला पण तिकडून जाळी ठोकलेली आहे आणि या बाजूला पण जाळी आहे. आणि मध्ये म्हणजे श्री चक्रधर स्वामीचं स्थान आहे. तर भक्ती का असा दिवस मावळता पण येतात आणि इथं असं काही सोय नाही, बांधण्यात पण आलेलं नाही. तर साधारणतः भक्ताला बांधण्यात तरी यावं इथं, कारण भक्ताला हे जुनं अवशेषच हे फक्त दर्शनीय आहे. मात्र नवीन राहण्यासाठी पण इथं बांधण्यात यावं, त्याच्या जेवणाची सोय करण्यात यावं, त्याच्या पुन्हा सर्व संडास बाथरूम असेल, पूर्ण त्याच्या लागणाऱ्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणामध्ये चांगले बांधून ठेवावं अशी कळकळीची विनंती आहे. दंडवत प्रणाम. ह्याचा लिळीमध्ये उल्लेख आहे ना? आहे ना, मग लीळा असं चरित्र का? मग मग ते पेहरा संगम आहे. हा. ते हे प्रवरा संगम इकडं. बाबा लेखी स्वरूपामध्ये काय दिलेलं आहे का सरकारला? तसं काही बी नाही. आता सुरुवात आतापर्यंत बंद होतं ना, असं म्हणजे सरकार फक्त म्हणजे लोक यायचे जायचे, पण आता हे बंद केले, कोणी माहित नाही. हा बंद केले माहित नाही. आता नाही तर खुलंच हो होतं. ना. आता निवडणुकीच्या नक्षेतून बाहेर येऊन सरकारनं दखल घेणं मोठी गोष्ट आहे आता याच्यात. चला उभे करा.